कशा सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, वाजले 11:30 कामं झाले. तर अजून मी मॅक्सवर काय तर दुपारी जायचं आहे लग्नाला आणि लग्नावरून डायरेक्ट किंवा घरी येऊन जायचं आहे घरी आजच, कारण उद्या येवत मला सोडायला टाईम नाही, त्याच्यामुळे आजच सोडणार आहे ते मला, म्हणून जायचं आहे घरी. तर बॅगा वगैरे भरून द्या तुम्ही, फक्त अजून काय काय टाकायचं आहे ते टाकून घेते. PMGPतसुद्धा जायचं आहे, म्हणजे लग्नात माझ्या आहेर केलेला काकाने माझ्या, तर त्याच्या मुलीचं लग्न आहे, मग मला पण टाकायचं आहे असं. तर मग ते कूलर घ्यायलासुद्धा जायचं आहे मला. बघूया कसं काय होतं आहे. निघता आम्हाला वाजतीलच. किती वाजता येतात लग्न, परत PMGP कसं होते बघूया किती वाजतात ते जायला. तर आता मटण टाकून घेते. आई बाबा चालले तिथंच बसायला, तर मटण टाकते. पाया पण आणलं आहे, मग पाया आई पाहिजे आल्यावर टाकते. भात झाल्यावर वाटतं दुपारीने भात टाकल्यावर माझं पण झालं आहे बहुतेक काम. याला पण झोपवलं आहे. अक्षरशः त्याने एवढं हैराण केलं ना रात्री, आणि मला झोपच येत नव्हती काय माहिती. तर मी झोपली 1:30 वाजता झोपली, आणि नित्यांश 4 वाजल्यापासून जागा होता, म्हणजे 2:30 3:30 म्हणजे जवळजवळ 2.5 तास झोप भेटले मला बस. त्यानंतर 4 वाजल्यापासून त्याचं काय ना काय चालूच होतं. अक्षरशः 5 वाजता मग गौरांच्या वरती घेऊन त्याला पाळण्यात टाकला आहे, तरी झोपायला तयार नाही. मग 6 वाजता त्याला खाऊ हरवला. त्याच्यानंतर पण चालूच होतं त्याचं, आणि म्हणजे अर्धं तर खेळायला पाहिजे होतं, थोडं रडायला पाहिजे होतं, असं त्याचं होतं. मग भरवून त्याला नंतर झोपवला, तरी पण काय मला फक्त जवळजवळ अर्ध्या तासाच्या नंतर झोप भेटली असेल. एवढे डोळे दुखत होते ना माझे, खतरनाक दुखत होते. अभिषेक वगैरे केलं आहे. तर आता चला बडबड नाही करत, ब्लॉगला बोललो सुरुवात करूया म्हणून ब्लॉग सुरुवात केले. पहिलं तर पटापट मटण टाकून घेते मी. चलो तुम्ही कंटिन्यू. मस्त आता इथं पाया टाकलेला आहे. दीपालीला दाखवलं मी, दीपालीने टाकलं. इकडं मटण मला जरा तेल सुकू दे, मग पाणी टाकते. खोल आता, तुला देते बघ बुवाकडं द्या. कसा गेलाय बघ लपायला, आणि तू कशा गेलाय बघ. हा नाही खोलणार, त्या देते ना. मंडळी चाललं होतं कूलर बघायला. 2:30 वाजलेत आणि एवढा कडक ऊन आहे ना, बापरे डेंजर ऊन आहे. चला ना पप्पा, फटाफट जाऊन येतो. मग लग्नाला बोललं तर मला एवढा कंटाळा येत आहे ना, काय सांगू. उन्हाच्या भरामध्ये बॅग घ्यायला बाई होती एक टाकायला गाडीचं. असाच मला आलेला, आणि असाच मी परत रिटर्न. मोठा आहे, चांगला आहे ना, चांगला आहे. कोणाला पाहिजे आपल्या घरात, नको आपल्याला तोडायला नको. PMGP आत्ता बघा नाही, असाच घ्यायचा, आणि रात्री चक्क भरलेली असते. चला मंडळी, निघालोत आम्ही. पहिला तर जायचं आहे लग्नामध्ये, तिथून मग निघणारं घरी जायला. अशीच रेडी झाली मी, बिलकुल म्हणजे तयारी करायची इच्छा नव्हती, म्हणजे लग्नात जायचीच इच्छा नव्हती. एवढं गरम वगैरे होतंय ना, तो ऊन आलं, त्याच्यामुळं जायचंच वाटत नव्हतं. म्हणून मग तरी पण आपलं रेडी झाले, या दोघांना रेडी केले आणि निघालोत. तर चला, थोडंसं 5-10 मिनटं लग्नात जायचं आहे, एअर पॉकेट द्यायचा, आणि घरी अटल सेतूने जायचं आहे. मोठा आहे ना, म्हणून तुमचं पहिलं लग्न केलं, त्याच्यानंतर आता मी मोठा आहे ना, आता माझं पहिलं लग्न करायचं. अरे पण नित्यांश गोरा आहे, त्याला लगेच. बापरे, काय बाप लेकाची प्लॅनिंग चाललंय. अजून टिल्लूच आहेत पोरं. तर माझा पहिला लग्न का तुझा पहिला लग्न, बापाचं करून टाका.
मी तयार आहे दुसरं साने. करायला, मला काय प्रॉब्लेम नाही. एकटीला बिचारीला झेपत बी नाही घरातली सगळी काम. काय लाज लज्जा नाही ती नाही ना म्हणून तर बोल. हा. एवढं महागाईत ती परवडत नाही. बघा बघा आई बघते, आई बघ. बाबा हे मस्करी करतोय. जे काय बोला मस्करी में बोला. गरीब माणूस आहे बिचारा, किडनी विकायला लागेल मला. ही चुडणी कशी गरमी निघाली ह्याच्या तर पोटातून. टिल्लू काला काला भालू. चला लग्नामध्ये लग्नामध्ये सुद्धा हजेरी लावली आम्ही आणि नवरा नवरीचं तोंड काय दिसलं नाही. आम्ही गेलो आणि ती लोक चेंज करायला गेले. एवढं वरती झालं ते, केवढं मोठं दिसतंय. मोठंच आहे पाठीमागचं. कातेसारी आपण जातो ना गणपतीला पाया खाली पडायला. दिसते ते. हा तर काय हो, बोलते DMart. मी, अरे घबराव जरा डीमार्ट बघ ना, पहिली बिल्डिंग आहे काचीची. बघितलं ही. हा हा. आता इथं खाली छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मेट्रो. आजच सांगणार आहे तुम्हाला हे सगळं. असा फोन पकडा त्यांना मेट्रो दाखव, तिकडे चालले गेली. मलाच नाही दिसत त्यांना कुठं. BRCचा डोंगर दाखव. घबरा. तर आम्ही लग्न अटेंड केलं, नवरात्रीचं तोंड काय बघितलं नाही. आम्ही गेलो आणि ती लोक चेंज करायला गेली. ईस्टर्न फ्री वे, ईस्टर्न फ्री. त्याच्यामुळं आम्ही बसलो. मी आणि गौरव जेवलो मस्तपैकी, भूक लागलेली. व्हेज होतं पण छान होतं. आपण नाही तर काय नाही खाल्लं. हे बघ ऐक, नित्तू गौरे मस्तपैकी जेवला, पोटभर जेवण मी हा मस्त जेवलाय. ताट घेऊन पुऱ्या खाल्ल्या, भात खाल्ला थोडासा. नाही सगळा भात खा. हा सगळं खाल्ला आणि परत काय बोलतात ते गुलाबजाम खाल्ला. स्टार्टर थोडं आलेलं ते खाल्लं. फक्त त्याला ज्यूस नाही भेटलं ना, त्याची खंत वाटते. माझे पैसे थंडा होता तो, थंडा होता. कोको थंडा होता. हा थम्सअप आणि हे हा, होतं. मिरिंडा. मिरिंडा ते होतं. त्याच्यासमोर पाठवलं असं. हां तर मला पण नाही भेटला, मला पण पाहिजे होता. पण जाऊ दे आता तिकडं अटल सेतू डायरेक्ट. अटल सेतू उतरल्यावर काय नाही भेटलं आपल्याला डायरेक्ट घरी. तर आता डायरेक्ट आम्ही घरी चाललो, कारण टाईम होईल आम्हाला जायचं म्हणून मग आम्ही लवकर निघालो. चलो एक गाणी बोलते थांबा, बोललेली मग अशी, आता परत रिपीट करते जरा. तुम जाए एकदम जरा आवाज सिंगर नाही आहे मी आणि आवाज तर लागले त्याच्यामुळे काय हसू नका. कोण टेन्शन करे बोलतं. तुम जाए जिंदगी में बात बन गई, इश्क मजहब इश्क मेरी साथ बन गए. काय येते ते बडबडते. पाया मैंने पाया तुझे रब से. तुम्ही काय पाया दोपहर को ही खाया, शाम तक घर पे आया. म्हणून मी शूट केलं. पाया तो दोपहर को खाया हमने, पाया शाम और को मटन. ससुरवाड़ी को घर पे भी लेके जाया. 3 पाया. सासू को इसको राजू बाबू को. आणि मेरे भाई को तू नको खाऊ त्याला दे. मी खात होतो. तुम्ही खाल्ले दुपारी रस्सा खात. नाही मी रस्ताच खाते, मटणाचा पण रस्ता, पायाचा पण रस्ता. पहिल्यांदाली खायची मी, म्हणजे अशी ठोकून पण ती पण नाही खात. रस्ता तू झोपला का माझा? तू झोपते होऊन येते. कुठे आई? आवाज दे जा. तो बघ पालना सुकायला लावला हिने. कुठं गेली काय माहिती. बघ जा पाठीमागे आहे का, पाठीमागे आहे का बघ जा. हे बघ आली बघ, बघते बघ कसं बरं आहे. तांगड्या केवढ्या लावून काढला. भाकरी खा सासरवाडीचे आंबे एवढं पिकले मस्तपैकी एवढे. अहो जांभलं बघा पाहिजे का, मस्त मासाळ आहेत. फोन करा. हा काय बघा आमच्या आंब्यावरचा आंबा, तो आंबा दिसते का, त्याच्यावरचा आंबा आहे, मस्त पिकलाय आणि एवढा मोठा असतोय ना, खूप मोठा. तुम्हाला एक दाखवेन. हा गौरांश खातोय. थांब तुला टी शर्ट देते पहिला आणि तू ये.
नित्तूचा पाळणा बघा, युवांचा पाळणा आहे, युवांशला आणलेला. तिकडं मस्त आंबे आणलेले पिकट टाकल्याने, आमचे पण पिकले आंबे. आणि मस्त आम्ही पहिला मस्तपैकी आमरस आणि चपाती बनवायचं. चपाती आता बनवलं आहे सोमवारी. इथं आता झोप नाही तर फटके देईल तुला आता मी. गौरांग दुसरं लाव. मला मंडळी जेवून घेते मस्तपैकी. आईने माकली बनवली, माकलीचं कालवण आणि मटणसुद्धा आहे. तर रस्सा घेतो आणि मस्त जेवते. बघ दाखवतो तुम्हाला माकली बनवली आईने. ते हे बघा छोटे छोटे कापून बनवले. यांना पण सांगत होती जेव म्हणून, जेवा जावई बापू. ते माकली हे घेतलं, थोडासा रस्सा. इथं आहे मटण. आता जेवून घेते मी. बसले गौरव. जेव इथं बघ कसा दुसऱ्यांदा भात घेतलाय. किती वेळा घेतला इथं? दुसऱ्यांदा. आणि हाताने जेवतोय आणि तिखट नाही लागत. आणि घरी आणि घरी तिखट लागतंय. हां, रेशनचा भात आवडतो त्याला, रेशनचा. चला मंडळी, एवढी झोप आले ना मला, डेंजरवाली. डोळे वगैरे आता दुखायला लागले मला. रात्री झोप नाही भेटली त्याच्यामुळं. म्हणून आता मी झोपते. लवकरच ब्लॉग इथं सेंड करते. तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नक्की बघा उद्याचा ब्लॉग. तर आता आई झोपवते नित्यांशला. आणि हे सर्व ना आपल्याला म्हणजे माहेरीच अनुभवायला भेटतो किंवा आईच करते. आता मला एवढी झोप आलेली ना, खूप सारी झोप आलेली, त्याच्यामुळं आईने झोपवायला घेतलेलं त्याला पाळण्यामध्ये. आणि हे एक आईच करू शकते. आणि म्हणजे आई समजू शकते की मुलीला झोप आले तर ती झोपू शकते. आणि माहेरीचा पण हे सर्व करू शकतो, झोपून आपली आई मुलाला बघू शकते. तर कोण कोण रिलेट करते नक्की कमेंटमध्ये सांगा मला.